मी मिलिंद पाटील. मी ऐश्वर्यम कोर्टयार्डमध्ये माझा 3 BHK फ्लॅट बुक केलेला आहे. मेन काही रिझन्स इथं घेण्याचा फ्लॅट म्हणजे लोकेशन. जसं की तळवडे IT ऑफिस आहे माझं तळवडेला, तर तिथं मी काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त मी IT साठी म्हटलं तर हिंजवडीला सुद्धा प्रेफरन्स देतो. तर दोन्हीसाठी मला सेंट्रल लोकेशन हे होते. त्याच्या व्यतिरिक्त काही वेळेस मला तळेगावला वगैरे जावं लागतं. तर त्याच्यामुळं इंडस्ट्रियल एरिया आणि IT अशा दोन्ही कनेक्शनसाठी मिडल पॉईंट म्हणून मी ऐश्वर्यमला पसंती दिलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कार्पेट एरियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कार्पेट एरिया हा मला स्पेशियस वाटला. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जे डिझाईन आहेत ते बटरफ्लाय स्टाईलचं असल्यामुळं मला ते आवडलेलं होतं. त्याच्यामुळं मी या प्रोजेक्टमध्ये ह्या फ्लॅटला बुक केलेला आहे. एरिया वाईज जर बघायचं झालं तर इथून जवळपास सगळे लोकेशन 1 ते 2 किलोमीटरमध्ये कनेक्टिव्हिटी आहेत. मॉल्स असतील, थिएटर्स असतील किंवा हॉस्पिटल्स किंवा ऑफिस लोकेशन्स, तर हे एकदम जवळ आहेत. तर त्याच्यामुळं हा प्रोजेक्ट मला आवडला. आणि ऐश्वर्यमची सेल्स टीम्सला मी थँक्स करेन, कारण त्यांनी त्यांच्या प्रोजेक्ट्सचे जे हिडन पॉईंट्स होते, जसं की बाल्कनीज असतील किंवा एरिया जो आहे त्यांनी मेन्शन केलेला किंवा त्यांचं डिझाईन असेल, तर ते त्यांनी मला एक्सप्लेन केलं आणि कसं बेटर आहे आपल्या लिव्हिंगसाठी. तर त्याच्यामुळे सेल्स टीमला देखील मी थँक्स करेन. याच्या व्यतिरिक्त आणखीन 1-2 पॉईंट्स आहेत, जे म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो एकदम ह्यूज आहे. जवळपास 10+ एकर्समध्ये हा यांचा प्रोजेक्ट आहे. जुन्या फेज यांच्या ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत आणि आता नवीन फेज चालू आहेत, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲम्युनिटीज कॉमनमध्ये आहेत. जसं की त्यांनी मेन्शन केलेलं आहे स्विमिंग पूल असेल, जिम असेल किंवा किड्स प्ले एरिया, गार्डन, त्याच्यानंतर बाकी सारे इनडोअर ॲक्टिव्हिटीज. तर या देखील खूप छान त्यांनी बनवलेल्या आहेत, डिझाईन केलेल्या आहेत. एवढं सगळं होऊन देखील जो कार्पेट एरिया असेल किंवा यांची जी प्राइस आहे, प्रोजेक्टची कॉस्ट ही ॲज कम्पेअर टू अदर प्रोजेक्ट्स, जसं की आपण वाकड, चिंचवड किंवा पुनावळे या भागात जी आहे, तर त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे. तर त्याच्यामुळं मी रेकमेंड करेल तुम्हाला देखील की हा प्रोजेक्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एक्सप्लोअर करून बघा आणि मग तुम्ही तुमचं डिसाईड करू शकता. हा जो ऐश्वर्यम प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी जुन्या ज्या फेज कंप्लीट झालेल्या त्याच्यामध्ये 1200+ लोक किंवा फॅमिलीज राहत आहेत. तर त्याच्यामुळे इथल्या ॲम्युनिटीज, लोकांचा बिल्डरवरती असणारा विश्वास हा ऑलरेडी प्रूव्हन आहे. त्याच्यामुळे मी देखील प्रेफर करतो की या प्रोजेक्टला तुम्ही बुक करा किंवा तुम्ही या प्रोजेक्टचे ॲम्युनिटीज बघून तुम्ही तुमचं डिसाईड करू शकता.